यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केले गेलेल्या या चषकाचा जर मानकरी नवीन विजय चिपळूण संघ ठरला तर सन्माननीय योगेशजी उमरे यांच्याकडून अप्पर देऊन संपूर्ण संघाला इथे सन्मानित केलं जाईल. बेस्ट वर्सेस बेस्ट असा सामना. एका बाजूला चिपळूण, दुसऱ्या बाजूला रत्नागिरी मालगुंड आणि पहिलीच रेड खेळण्यासाठी डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाचा पॅन्थर वेदांत कांबळे पहिली रेड घेऊन इथे दाखल आहे. ओम शिर्के यावी उजवा कोपरा. ओ चाइन अटॅक है. ओम शिर्के याच्या माध्यमातून केला गेला अटॅक. ओमने केला अटॅक. रायडर मारतो इथे बॉम्ब. कॉर्नर अटॅकर ओम. जर्सी क्रमांक 9 सक्सेसफुल टॅकल. सिंगल पॉइंट. पॉइंटेबल ऑन. यावी चढाई करण्यासाठी इथे दाखल होतोय. अमरसिंग कश्यप सातत्यपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी प्रतिनिधित्व आणि त्याचबरोबर खेलो इंडियामध्येही खेलो इंडियाच्या टीम मध्येही हा खेळलेला हा खेळाडू आहे अमरसिंग कश्यप. जबरदस्त फिटनेस, रॅपिड रेड आणि रनिंग बोनस, रनिंग हँड टच ही याची ब्रँडेड ओळख राहील, बॅटेड रेड राहिले. तो अमरसिंग कश्यप यावी नवीन विजय चिपळूण संघाकडून खेळत असताना परंतु यावी चढाई करण्यासाठी अमोल कोळी इथे आजमावलं जातोय. कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे माघारी परतलेला अमोल कोळीला इथे आपण पाहिलंय. परंतु अमरसिंग कश्यप बॅक टू बॅक रेड करताना जरूर इथे पाहायला मिळेल. यस कॉर्नर इंच्या दिशेने बैठी घेण्याचा प्रयत्न. साइड किक आहे परंतु तेवढाच चांगला बचाव जर्सी क्रमांक 9 करताना इथे पाहायला मिळतोय. रोहन ओ दिसडलाय डुबकी घेतले. पंचांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय पाहूया. दोन मोरे, एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधून ऐश्वर्या राय फरार व्हावी ना तसा हा रायडर इथे फरार झालाय. अप्रतिम अशी रेड पाहायला मिळाली. काय डुबकी घेतले, चकवलंय, फसवलंय, दोघांना मैदानाच्या बाहेर बसवलंय. अमरसिंग कश्यप कमाल धमाल बेबी साल 2 पॉइंटची सुपर रेड. शानदार रेड पाहायला मिळाले. यावेळी जर्सी क्रमांक 5 चढाई करण्यासाठी इथे दाखल झालेला खेळाडू इथे आपल्याला पाहायला मिळेल. पॉइंट टेबल अजूनही ऑन झाला नाहीये कारण वेदांतला मैदानाच्या बाहेर बसवलं गेले. यावेळी जर्सी क्रमांक 3 विनय बंगाल. ज्याने भऱ्या भल्या डिफेंडरला केले कंगाल असा विनय बंगाल. यावेळी थर्ड जर्सी क्रमांक 9 तिसऱ्या चढाईसाठी करणार आहे प्रयत्न रोहन अवेरे आणि याही वेळी सक्सेसफुल चैन अटॅक आहे. ओम शिर्के आणि त्याच्या जोडीला मयूर कदम जो दाखवतोय आपला दम. शानदार अटॅक, चैन अटॅक सक्सेसफुल. पॉइंट इथे मिळतोय नवीन विजय चिपळूण संघाला. पॉइंट टेबल लव 4 लव 4-0 आणि त्यानंतर इथे अटॅक आहे शुभम आहे. शुभमने केलेला अटॅक आहे सुपर टॅकल 2 पॉइंट. पॉइंट टेबल ऑन झालाय डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाचा. पॉइंट टेबल 2-4 वेदांत ज्यावेळी चढाई करण्यासाठी जर्सी क्रमांक 3 रिलाय होऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय परंतु याआधी तो फसला होता. या रनिंग हँड जर्सी क्रमांक 18 अजय साखरकर क्रीडांगणाच्या बाहेर जातोय. सिंगल पॉइंट इथे मिळतोय. तो डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाला 3-4 3-4 कमबॅक चाललाय. मालगुंड संघाचा इथे कमबॅक होताना दिसतोय. मयूर कदम दाखवेल का आपला दमखम आणि यावी काय घडलंय गफलत झाले. पाहूया पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा ते पाहणं इथे आवश्यक असणार आहे. मिडल लाईन वरती येऊन उभा राहिलाय तो मयूर कदम. यस 1 पॉइंट इथे प्राप्त करतोय. थँक्यू. थोडं मागे सर का पूर्ण बॉक्स दिसू दे. यस थँक्यू. वेदांत बेस्ट ऑफ 6 साइड किक आजमावण्याचा प्रयत्न. पॉइंट टेबल 3-5 2 गुणांची बढत नवीन विजय चिपळूण संघाकडे इथे असताना चाललेली खेळी हो बोनस टाइम खेळण्यासाठी केला गेलेला प्रयत्न चांगला प्लेस केलाय परंतु प्रॉपर फुटवर्क इथे होणं अपेक्षित आहे. अप अँड डाऊन स्टेपिंग जर झालं तर बोनस मिळणार आहे. यस इथे बोनस पॉईंट मिळतोय. अतिशय शानदार पद्धतीने अप अँड डाऊन फुटवर्क पाहायला मिळालंय. 1 बोनस पॉईंट मिळालाय. पॉइंट टेबल 4-5 मालगुंड 4 गुणांवरती तर 5 गुणांवरती खेळतोय नवीन विजय चिपळूण. हाही मुकाबला फर्स्ट हाफ मध्ये जर दमखम दाखवला गेला तर सेकंड हाफ याही पेक्षा सुपर हिट ठरेल नो डाऊट. विनय बंगाल जर्सी क्रमांक 3 मयूर कदमला इथे अजूनही आजमावलं गेलं नाही. मे बी सेकंड हाफ मध्ये मयूर कदमला बाहेर काढलं जाईल परंतु यावेळी डाव लगावला गेला तो विनय बंगालवरती. साइड किक लगावतोय
कॉर्नरच्या दिशेने रोहन अबेरे आहे तिथे जर्सी क्रमांक 5 सक्सेसफुल रेड या विनय बंगालची 1 पॉइंट इथे बेल नवीन नवीन चिपळूण संघाला पॉइंट टेबल 4-6 4-6 लक्ष लागून राहणार आहे. ओ या पुन्हा एकदा चैन अटॅक सरस मयूर कदम आणि ओम शिर्के यांच्या माध्यमातून अफलातून खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळाले. शेवटचे 2 खेळाडू क्रीडांगणाच्या आतमध्ये असताना शुभमच्या दिशेने खेळतोय. दुसऱ्या बाजूला जर्सी क्रमांक 12 इथे पाहायला मिळतोय. थोडासा संयम इथे जरूर दाखवला गेला परंतु जर्सी क्रमांक 12 ला हँड टच करतोय भूषण जोशी आणि त्यामुळे सक्सेसफुल ठरलाय तो अमरसिंग कश्यप. या 5-11 पॉईंट टेबल आहे आणि इथे ऑल आउट झालेला पाहायला मिळालाय तर डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघ देविंद विजय चिपळूण संघ आणि या चिपळूण संघाचे खंदे समर्थक पाठीराखे योगेशजी हुंबरे आणि रत्नागिरी तालुक्यासाठीही योगेशजी हुंबरे आपण कबड्डी खेळताना महापुरुष पोलीस संघाकडून पाहिले आणि त्याचबरोबर देविंद विजय चिपळूण संघाकडूनही त्यांनी काही काळ खेळ केलाय. ते योगेश उमरे उद्याच्या रजनीमध्ये आपल्यासोबत निश्चितच जोडले जातील. त्यांचंही आगमन इथे होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यांनीही इथे शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत की जर देविंद विजय चिपळूण संघ जिंकला तर निश्चितच त्याला संपूर्ण संघाला अप्पर देऊन सन्मानित करण्याचा त्यांनी इरादा इथे व्यक्त केला आहे. त्यांचंही उद्याच्या रजनीमध्ये आम्ही स्वागत करण्यासाठी निश्चितच तयार असू. याबी चढाई करताना वेदांत आहे. वेदांतच्या माध्यमातून झालेली चढाई रेड रिकन्फर्म करतोय. मिडल लाईन क्रॉस केले आणि सुरक्षितपणे माघारी परतलाय. पॉईंट टेबल 5-11 5-11 अमरसिंग कश्यप बेस्ट रायडर खेलो इंडियामध्येही याचा सहभाग आणि प्रत्येक जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्याच्या संघाचं प्रतिनिधित्व सातत्यपूर्ण आणि मिडल लाईनवरती येऊन उभा राहिले. थोडासा वेळ जरूर घेताना इथे दिसतोय. एमटी रेड सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला तो पाहायला मिळाला. पॉईंट टेबल 5-11 वेदांत फुल हाऊस क्रीडांगण आहे. पुन्हा एकदा मयूर कदम आणि ओम शिर्केकडे लक्ष असेल कारण ज्या पद्धतीने त्यांनी चैन अटॅक केलाय बिन थोडासा चैन अटॅक पाहायला मिळालाय. एका बाजूला जर्सी क्रमांक 4 भूषण गुडेकर थर्ड विनय बंगाल चढाई करण्यासाठी तिसऱ्या चढाईसाठी इथे बिगुल वाजवलं गेलंय. विनय बंगाल थर्ड स्पेशलिस्ट आहे. देविंद विजय चिपळूण संघाचा दिसतोय पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा पाहूया. रायडर सेफ सिंगल पॉइंट 2 पॉइंट्स या खिलाडी वृत्ती दाखवली गेली. रोहन अवेरे आणि त्याचबरोबर श्रेयस वारगुडे हे 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर जात आहेत. थर्डची जबाबदारी वेदांत वरती. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी एकाकी लढत देण्याचा प्रयत्न इथे वेदांत करतो का पाहूया कारण बेस्ट ऑफ स्क्वॉड या रनिंग हँड त्याचा प्रयत्न. ओम शिर्के स्वतःला बॅक करू शकला नाहीये बचाव करू शकला नाहीये. हँड त्याचा शिकार ठरतोय. सिंगल पॉइंट इथे मिळतोय मालगुण संघाला. 6-13 6-13 मालगुण 6 गुणांवरती 13 गुणांवरती चिपळूण. मयूर कदम दाखवतोय आपला दमखम. हम नहीं है किसी से कम सांगतोय इथे मयूर कदम. एक सिंगल पॉइंट विविध चिपळूण संघाला. मैदानाच्या बाहेर जातोय तो महत्वाचा मोहरा. बेस्ट रायडर पॉइंट टेकर वेदांत कांबळे. याबी अमोल कुरियेवरती लगावला गेलाय डाव. याला इथे आणलं गेलंय चढाई करण्यासाठी. ओम शिर्के री11 कॉर्नरला खेळताना तो दिसेल. चढाई पूर्ण करतोय आणि सुखरूपपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परतलेला पाहायला मिळालाय. अमर सिंग शुभम मिडल मध्ये थोडासा सावध असा फुटवर्क आहे. कोणतीही आक्रमकता इथे विशेष पाहायला मिळत नाहीये. बेस्ट रायडर आहे देविंद विजय चिपळूण संघाचा. जेवढा शांत तेवढाच आक्रमक ही याची ओळख राहिली. आणि रनिंग आहे शानदार खेळाचं प्रदर्शन अमर सिंग कडून.
जर्सी क्रमांक 12 भूषण जोशी क्रीडांगणाच्या बाहेर. यावेळी फुल स्क्वॉड आहे आणि भूषण कुलकर्णी सारखा सुपर ब्रेन मास्टर माइंड संघ प्रशिक्षक सोबत आहे. राष्ट्रीय खेळाडू आहे. भारतीय संघाचंही त्याने प्रतिनिधित्व केलंय. असा तगडा संघ प्रशिक्षक या संघासोबत आहे. त्यामुळे सरस असा खेळ आणि जबरदस्त कॉम्बिनेशन आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये निश्चितच न्यू इंडिया विजय चिपळूण संघाकडून पाहायला मिळणार आहे. ओम शिर्के वॉकलाईन क्रॉस केले. मिडल लाईन वरती येतोय. टाइम काउंटरवरती आहे इथे नजर. पॉईंट टेबल 6-15. 9 गुणांची एक बढत घेऊन खेळताना न्यू इंडिया विजय चिपळूण. यावी कोणताही पॉईंट न घेता सुरक्षितपणे माघारी. यावी थर्ड आहे टू वर्ल्ड आहे. जर्सी क्रमांक 9 रोहन अबेरे इथे प्रयत्न करताना दिसेल. 2-1 2-2 ची फील्ड कायम असताना दोन्ही कॉर्नर वरती नजर ठेवून खेळताना यावी पाहूया कोण खुणावरती ठरणार हवी. ओ यावी सोलो टॅकल. शानदार अटॅक पाहायला मिळालाय. पॉईंट इथे मिळतोय न्यू इंडिया विजय चिपळूण संघाला. अजिंक्य गुडेकरच्या माध्यमातून केला गेलेला हा सोलो टॅकल इथे आपण म्हणू शकतो लॉबीच्या खूप क्लोजली होता आणि एक शानदार अटॅक पाहायला मिळाला. तो अजिंक्य गुडेकर आणि त्याच्या जोडीला भूषण गुडेकर कॉर्नर अटॅकर. हे गुडेकर बंधू यावी मैदानाच्या आतमध्ये न्यू इंडिया विजय चिपळूण संघाकडून. यावी फील्ड मध्ये बदल केला गेलाय अमोल कोळीसाठी. लेफ्ट कॉर्नरिंगला मयूर कदम येतोय आणि राईट कॉर्नरिंगला विनय बंगाला घेतलं गेलंय आणि ओम शिर्के फ्रंटला येतोय. सक्सेसफुल टॅकल. ओम शिर्के बेस्ट कॉर्नर अटॅकर मी का आहे याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये देताना पाहायला मिळतोय. यानंतर इथे ऑल आउट केले गेले. शेवटचाही मोरा इथे बाद करताना अमरसिंग कश्यप. 1+2 एकूण 3 पॉईंट. पॉईंट टेबल 6-21. 15 गुणांची एक मोठी बढत. यावेळी डिफेन्स रेड या दोन्ही क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर न्यू इंडिया विजय चिपळूण संघाची. ओ यस अजय साखरकर आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी अजय जर्सी क्रमांक 18 थाय मध्ये अटॅक करताना पाहायला मिळालाय. सक्सेसफुल 1 पॉईंट आणखी इथे प्राप्त करेल. याच ऊर्जेने खेळायचंय. जी स्वप्न आपण बाळगले ती उराशी ती पूर्ण करायची आहेत. इथे मात्र एक सांघिक पकड पाहायला मिळाली. मयूर कदम मैदानाच्या बाहेर जाईल. 1 पॉईंट मालगुण संघाला. 7-22. अजूनही कमबॅक होऊ शकतो परंतु त्यासाठी टीम वर्क खूप महत्वाचं आहे आणि मालगुण संघाला ते टीम वर्क करावं लागेल. या आधीच्या सामन्यामध्ये आपण कसं खेळलो त्याहीपेक्षा सरस आपल्याला या सामन्यामध्ये खेळणं अपेक्षित असणार आहे. समोरचा संघ भले ताकदवान असेल पण आपणही सामर्थ्यवान आहोत रत्नागिरी तालुक्यातील हे इथे दाखवावं लागणार आहे मालगुण संघाला. या जर्सी क्रमांक 9 पॉईंट टेबल 7-22 आणि इथे ओम शिर्के सक्सेसफुल ठरतोय. चढाईच्या माध्यमातून 1 पॉईंट प्राप्त केलाय. भूषण जोशी मात्र लेझी पाहायला मिळाला कॉर्नरला आणि त्याचा फायदा मात्र ओम शिर्केने इथे घेतला. पॉईंट टेबल 7-23. 7-23. जर्सी क्रमांक 3 वेदांत. चांगला टर्न परफेक्टली पाहायला मिळतोय परंतु पॉईंटच्या बाबतीत अजूनही अपयशी ठरलेला दिसतोय तो वेदांत. मिडल लाईन क्रॉस आणि इथे मात्र टाइम ऑफ घेतला गेलाय. चर्चा करण्यासाठी मास्टर माइंड सुपर ब्रेन भूषण कुलकर्णी आपल्या खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी इथे पुढे सरकलेले पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने ऋषिकेश मयेकर आपल्या खेळाडूंशी चर्चा करता ते पाहायला मिळतील. 16 गुणांची एक मोठी बढत जरूर इथे पाहायला मिळते न्यू इंडिया विजय चिपळूण संघाकडे. जास्तीत जास्त लीड घ्यायचं आणि सेकंड हाफ मध्ये ते लीड राखायचं आणि अतिशय स्लोली खेळायचं. हा चिपळूण पट्ट्यातला जर आपण विचार केला वाघजाई कोळकेवाडी असेल गुरुकुल असेल न्यू इंडिया विजय असेल प्रत्येक संघर्ष असेल फर्स्ट हाफ मध्ये धमाकेदार सुरुवात करायची जास्तीत जास्त पॉईंट आपल्या खात्यामध्ये घ्यायचे आणि सेकंड हाफ मध्ये रिलॅक्स पद्धतीने खेळायचं हे प्लॅनिंग राहिले. आणि याही मॅच मध्ये चिपळूण संघ सुरुवातीपासून आक्रमण करताना एक मोठं लीड घेताना जरुरी ते दिसतोय आणि सेकंड हाफ मध्ये संयमी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळेल. या थर्ड डू ऑर डाय वेदांत एकाकी झुंज एकाकी लढत. हा लढतोय हा भिडतोय प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नांना यशाचाही स्पर्श होणं खूप आवश्यक आहे. तो इथे जर झाला तर निश्चित
हो यावी मिडल लाईन रोखलं गेले. अमरसिंग कश्यप त्याच्या जोडीला भूषण, अजय गुडेकर आणि अजय साखरकर, अजिंक्य गुडेकर या सर्वांच्या कॉम्बिनेशन मध्ये केला गेलेला टॅकल. वेदांत मैदानाच्या बाहेर. पॉइंट टेबल 724. विनय बंगाल. मिडल लाईन वरती येऊन थोडा वेळ जरूर घेताना आणि सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणात परतलेला मध्यंतरासाठी थांबवला गेला खेळ. पॉइंट टेबल 7-24. मालगुण संघ 7 गुणांवरती, चिपळूण संघ 24 गुणांवरती खेळत असताना दोन दिवस महिला संघांची ही जिल्हास्तरीय स्पर्धा या क्रीडा नगरीमध्ये संपन्न होऊ द्या अशी अपेक्षा रत्नागिरी जिल्ह्यातील महिला संघाचे संघ प्रशिक्षक इथे आपल्याकडून बाळगून आहेत. त्यामुळे खुश खबर उद्याच्या रजनीमध्ये जरूर आपल्याला ऐकायला मिळेल अशी आशा बाळगतो आणि मॅचच्या दिशेने वळतो. पॉइंट टेबल 24-7. नानामयकर मालगुण संघ जर जिंकला तर प्रसाद सावंत युवासेना जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून हे 2000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. ही तर सुरुवात आहे. उद्या शेवट आहे या स्पर्धेचा आणि याही पेक्षा जास्त बक्षिसांची लयलूट उद्याच्या रजनीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. या विथायमध्ये अटॅक आहे शुभमचा. विनय बंगाल गारत सिंगल पॉइंट मालगुण संघाला. 24-8. एक पॉइंट घेत आपल्याला कमबॅक करायचा आहे आणि तो प्रयत्न इथे करणं अपेक्षित असताना थर्ड रेड साठी जर्सी क्रमांक 9 मैदानाच्या आतमध्ये भूषण गुडेकरच्या दिशेने चालली चढाई. दुसऱ्या बाजूला ओम शिर्के आणि त्याच्या जोडीला आपल्याला मयूर कदम, मध्यभागी अजिंक्य गुडेकर आणि अजय साखरकर. बेस्ट ऑफ 6. विनय बंगाल मैदानाच्या बाहेर असताना चाललेली चढाई. लेफ्ट टू राईट दोन्ही कॉर्नर वरती लक्ष केंद्रित करून खेळत असताना जर्सी क्रमांक 9 इथे अटॅक केला गेलाय. शानदार अटॅक पाहायला मिळतोय. एक चांगलं कॉम्बिनेशन अजय साखरकर आणि त्याच्या जोडीला जर्सी क्रमांक 14 अजिंक्य गुडेकर यांच्या माध्यमातून केला गेलेला टॅकल. जर्सी क्रमांक 9 रोहन बेरे मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट चिपळूण संघाला. विनय बंगाल जो मैदानाच्या बाहेर होता तो रिलाईव्ह झाला आणि लगेच त्याच्यावरती चढाईची जबाबदारी सोपवली गेली आणि इथे चवडा काढला. जर्सी क्रमांक 5 आहे. जम्प अँड कॅच परफेक्ट अँकल वरती जम्प करतोय, होल्ड करतोय, ताकद दाखवतोय, नजाकत पाहायला मिळते. सक्सेसफुल टॅकल ठरतोय. पॉइंट मिळतोय मालगुण संघाला. 25-9.
वेदांत 6चा डिफेन्स बोनस पॉइंट ऑन भूषण गुडेकर आणि त्याच्या जोडीला अमरसिंग कश्यप आणि त्याच्या दिशेने केलं गेलेलं फुटवर्क होतं. बोनस अटेम्प्ट करण्यासाठी प्लेस केला होता परंतु अप अँड डाऊन प्रॉपर फुटवर्क इथे झालं नाही. त्यामुळे रिकाम्या हाताने माघारी यावं लागलं. ते वेदांत याला मयूर कदम फर्स्ट हाफ मध्ये ज्याने दाखवलं आपला दमखम तो मयूर कदम आणि या सेकंड हाफ मध्येही शुभमला हँड टच करतोय आणि एक सिंगल पॉईंट प्राप्त करताना तो पाहायला मिळतोय. वेदांत पॉईंट टेबल 26-9. रनिंग मध्ये साइड किक अमरसिंग कश्यप रे साइड किकचा शिकार ठरतोय. शानदार लगावली गेलेली किक सरप्राईज ठरली ती अमरसिंग कश्यप साठी. एक महत्वपूर्ण पॉइंट अमरसिंग कश्यप मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट मालगुण टीमला 26-10. 16 गुणांची अजूनही बढ़त राहिले चिपळूण संघाकडे. मयूर कदम ओ या रनिंग साइड किक कॉर्नर अटॅकर भूषण जोशी कॉर्नर इन. दोन महत्वाचे खेळाडू मैदानाच्या बाहेर जात आहेत. भूषण जोशी आणि त्याच्या जोडीला वेदांत कांबळे. अमोल कुरिये या चढाई करताना इथे पाहायला मिळेल. शानदार सुरुवात आरंभ प्रारंभ आक्रमण हल्ला आणि लगातार घेतले गेलेले पॉइंट त्यामुळे लीड मेंटेन केलं गेलंय नवीन देवीचे चिपळूण संघाकडून. आणि फर्स्ट हाफ मध्ये घेतली गेलेली एक मोठी बढत सेकंड हाफ मध्ये डिपेंड करताना हा संघ इथे दिसतोय. परंतु यावेळी मात्र मालगुण संघाला वेळ खर्च करून चालणार नाहीये टाइमपास करून चालणार नाहीये. एक एक पॉइंट इथे खूप महत्वाचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. यानंतर केली जाणारी प्रत्येक रेड खूप महत्वाची ठरेल मालगुण संघाच्या दृष्टिकोनातून. अमरसिंग इथे दाखल झालाय. वॉकलाईन क्रॉस करायची रेड व्हॅलिड करायची थोडासा वेळ घ्यायचा आणि माघारी परतायचं. डिफेन्सिव्ह असा गेम प्लॅन नवीन विजय चिपळूण संघाकडून. टाइम काउंटरवरती नजर यावेळी त्यांनी 26 सेकंद इथे घेतली आणि त्यानंतर चढाई पूर्ण करून सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये दाखल झालेला पाहायला मिळाला. अनमोल असा पॉइंट अमोलला इथे मिळवायचा आहे कारण त्याला रिलाईव्ह करायचं आहे. ते वेदांतला रिलाईव्ह करणं खूप आवश्यक असेल. यावेळी शांतपणे केली गेलेली चढाई कोणताही मोठा प्रयत्न इथे केला नाही. सुरक्षितपणे आपल्या प्रांगणामध्ये परतलेला पाहायला मिळाला तो अमोल कोळीये. दुसऱ्या बाजूने अमरसिंह पॉइंट टेबल 28-10 आणि कॉर्नरला जर्सी क्रमांक 5 आहे साहिल आंबेकर. झडप घालण्याचा जरूर त्याने इरादा इथे दर्शवला होता परंतु तेवढाच चांगला बचाव स्वतःचा करताना अमरसिंह पाहायला मिळालाय. सुरक्षितपणे आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय. या विचारेड आहे रोहन अबेरे चढाई करण्यासाठी. लेफ्ट कॉर्नर टू राईट कॉर्नर. लेफ्ट कॉर्नरला भूषण यावी फ्रंटला अजय येतोय. ओ जिथे हात नाही तिथे लात वापरायची असते वापरली लात आणि इथे पंचांच्या माध्यमातून काय येतो इशारा पाहूया. धमाका आहे पंचांच्या माध्यमातून पाहूया. 1 2 3 सुपर रेड पाहायला मिळाली रोहन बेरे आणि त्यानंतर इथे मात्र गफलत झाली. एक टेक्निकल पॉइंट तर रेड साठी. विनय बंगाल डू ऑर डाय साठी करेल प्रयत्न. पॉइंट टेबल 28-13. 15 गुणांनी पिछाडीवरती मालगुण संघ असताना ओ साइड किक आहे जर्सी क्रमांक 5 आहे साहिल आंबेकर. चेहऱ्यावरती आदळले लगावली गेली किक परंतु सोडलं नाही. धरून ठेवलं पकडून ठेवलं जखडून ठेवलं आणि त्यामुळे टॅकल सक्सेसफुल. विनय बंगाल मैदानाच्या बाहेर. 28-15 28-15 28-15. 3चा डिफेन्स असताना सेकंड हाफ मध्ये ओ निसटतोय अल्टी मारली पलटी मारली आणि इथे कल्टी मारली. टांगा पलटी घोडा फरार. 2 महत्वाचे बोले आणि 2 महत्वपूर्ण पॉइंट. 28-17 बनतो इथे खतरा. मालगुण संघ कमबॅक करताना शेवटचा बोहरा जर्सी क्रमांक 14 अजिंक्य या साहिल आंबेकर परफेक्ट अँगल होल्ड ऑल आउट. 3 पॉइंट महत्वपूर्ण आणि यावेळी नवीन विजय चिपळूण संघाला ऑल आउट करण्याची किमया कारनामा केला गेलाय. वेदांत आहे पॉइंट टेबल 28-20. एक बोनस पॉइंट
काय जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलंय आणि इथे घेतला गेलाय तो टाइम ऑफ. लाजवाब कमबॅक इथे पाहायला मिळतोय. 8 गुणांनी पिछाडी 7 गुणांनी पिछाडी वरती आहे. शानदार कमबॅक आहे. भूषणच्या चेहऱ्यावरती थोडीशी चिंता निश्चित पाहायला मिळणार आहे, कारण ज्या पद्धतीने कमबॅक केला गेलाय डॉक्टर नानासाहेब मेकर फाउंडेशन संघाने. पॉइंट टेबल 28-21 आहे. दुसऱ्या बाजूला बाबा मयेकर यांच्या चेहऱ्यावरती ही थोडीशी गोल्डन स्माइल आहे, कारण कमबॅक करतोय आपला संघ. यस, मॅच ऑन होते. ऑल आउट झाल्यानंतर रिलाईव्ह झालाय संघ. हो, यावी निसटलंय, बचाव केलाय. दोन पॉइंट इथे मिळतील. मॅच इथे बनवणं आवश्यक होतं, परंतु इथे मात्र रायडरने या दोन्ही डिपेंडरला बनवलं आणि 2 पॉइंट मिळवले. पॉइंट टेबल 30-21. वेदांत आहे. ओ मयूर नाकाम ठरतोय. फ्रंटला आला, ऍडव्हान्टेज मिळालं. सरस अशी खेळी. ओमने स्वतःला बॅक केलं, परंतु मयूर बॅक झाला नाहीये. शेवटची 5 मिनिटे बाकी. 30 गुणांवरती चिपळूण, 22 गुणांवरती मालगुण. दोन्ही कॉर्नरवरती लक्ष ठेवून खेळत असताना या मिडल लाईन वरती येतोय. स्वतःला शांत ठेवलंय अमरसिंग कश्यपने या संपूर्ण मॅच मध्ये. वेदांत याने प्रभावित केलंय या आजच्या रचनेमध्ये आणि आजच्या मॅच मध्ये. एकाकी झुंज चांगली लढत त्याने इथे दिले. शानदार असं फुटवर्क, परंतु पंचांचा रिझल्ट खूप महत्वाचा. अप अँड डाऊन प्रॉपर नाहीये. स्टेपिंग प्रॉपरली झालं नाही, जे बोनस पॉईंट साठी आवश्यक असतं. त्यामुळे एमटी रेड वेदांची पाहायला मिळाली. पॉईंट टेबल 30-22. अंतिम सत्रामध्ये पोहोचलाय सामना. काहीच मिनिटांचा अवधी ते शिल्लक आहे. शेवटची 4 मिनिटे ते बाकी आहेत. मिनिटं शिल्लक राहिले. 4 कुणाचा होणार जय जयकार हे पाहणं इथे खूप आवश्यक असणार आहे. विनय बंगाल शांत आणि तेवढी संयमी खेळी या विनय बंगाल कडून. आणि इथे घेतला गेला तो टाइम ऑफ. जरूर बातचीत केली जाईल ती संघासोबत. ऋषी मयेकर आपला अनुभव शेअर करतोय. तर दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड सुपर ब्रेन चिपळूण जान बान शान राष्ट्रीय खेळाडू भूषण कुलकर्णी आपल्या खेळाडूंशी चर्चा करताना. यस, टाइम ऑफ नंतर सामन्याला इथे सुरुवात होईल. वेदांत चढाई करण्यासाठी वेदांतवरती डाव लगावला गेलाय. वेदांत चालला तर सामना चालणार आणि सामना चालला तर मालगुण संघ विजयी होणार. परंतु त्यासाठी वेदांतच्या माध्यमातून पॉइंट निघणं खूप आवश्यक असणार आहे. रनिंग मध्ये बोनस अटेम्प्ट. शानदार फुटवर्क पेश केलं गेलंय. चॅलेंज उभं करतोय याबी थर्ड आहे. पॉइंट टेबल 30-23 असताना विनय बंगाल तिसऱ्या चढाईची जबाबदारी याच्यामध्ये सोपवली जाते. डिफेन्स सक्सेसफुल ठरतोय की रायडर या 30 सेकंदामध्ये पाहायला मिळणार आहे. दोघांपैकी एका संघाला पॉइंट मिळणार जरूर आहे. तो संघ कोणता? थायमध्ये अटॅक आहे. शुभम आहे. शानदार अटॅक पाहायला मिळतोय. सक्सेसफुल टॅकल विनय बंगाल मैदानाच्या बाहेर. एक महत्वपूर्ण पॉइंट. पॉइंट टेबल 30-24. शेवटची 3 मिनिटे बाकी. लास्ट 3 मिनिट्स. मिनिटे राहिलेत. इन मिन 3. कोण होणार विन? मध्य मिडलला अजय साखरकर च्या दिशेने लगावली गेलेली साइड केक. शानदार खेळाचं प्रदर्शन यावी करतोय.